सोया सीख कबाब बनवण्यासाठी इथे सोया चंक्स 15 मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. भिजल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून त्यातील घट्ट पाणी पिळून काढायचे आहेत आणि एका मिक्सर भांड्यामध्ये टाकून हिरवी मिरची, आलं, लसूण टाकून हे आपल्याला पाणी न टाकता छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये ते सर्व मिश्रण काढून भाजलेल्या चण्याचे पीठ 2 चमचा, तांदळाचे पीठ 1 चमचा, तांदळाचे पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर वापरले तरी चालेल. आवडीनुसार मसाले घालायचे आहेत. लाल तिखट, हळद, तसेच धने पावडर, जिरे पावडर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ टाकायचे आहे चवीनुसार. 1 लिंबाचा रस टाकून हे मिश्रण छान आपल्याला एकजीव करून मळून घ्यायचे आहे. छान पीठ मळून झाल्यानंतर वर कोटिंगसाठी तीळ घातलेले आहेत. तसे मिश्रणातही थोडे वापरलेले आहेत. तर अशा प्रकारे लाकडाची स्टिक किंवा तुमच्याकडे ॲल्युमिनियमची किंवा स्टीलची स्टिक असेल तर त्याला हे मिश्रण अशा प्रकारे घट्ट दाबून कबाबचा शेप द्यायचा आहे आणि हे कबाब आपल्याला तिळामध्ये घोळवून घ्यायचे आहेत. एका पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून हे कबाब ठेवून आपल्याला छान मंद आचेवर सोनेरी रंगावर तसेच कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर छान फ्राय करून घ्यायचे आहेत. आपले हे सोया सीख कबाब तयार आहेत. नक्की ट्राय करा. कसे वाटले कमेंट करून सांगा. थँक्यू.